नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। भंडारा जिल्ह्यामध्ये पाहू शकता स्क्रीनवर तुम्ही की भंडारा जिल्ह्यामध्ये जे काही आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात ही 2026 ची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जर पाहिलं तर 9 जुलै 2026 च्या GR नुसार जे काही ह्याच्या पात्रता, अटी, शर्ती यावरती सविस्तर आपण डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। त्याची आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट आहे संपूर्ण आपले सरकार सेवा केंद्राच्या जाहिरातीची। त्याच्यामध्ये निकषाचा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पहा। फक्त ह्याच्यामध्ये महत्त्वाची जी काही माहिती आहे टाइम टेबल आणि अर्ज कसं करायचा त्यावर आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। वेळापत्रक त्यांना दिलेलं आहे, पाहू शकता स्क्रीनवर की जाहिरात, अर्ज, अटी व शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आहेत 10 ऑगस्ट 2026 रोजी। त्यानंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे तुम्हाला 12 ऑगस्ट 2026 सकाळी 10 पासून ते ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे 15 सप्टेंबर 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत। म्हणजे तुम्हाला 12 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज फक्त करायचे आहेत। याच्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध तुमची 18 सप्टेंबरला केली जाईल। त्याचे आक्षेप वगैरे काही असतील तर त्याच्यामध्ये 12 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर मध्ये घेतले जाणार आहेत आणि मुलाखत घेतली 16 ते 30 तारखेपर्यंत तुमची होईल आणि 13 नोव्हेंबर 2026 ला फायनल याद्या तुमच्या ह्या येणार आहेत। अशा पद्धतीचं हे वेळापत्रक आहे। एकूण जागा जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एकूण जागा 466 आहेत। ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये 457 जागा आणि नगर परिषद भंडारा क्षेत्र ती नगर परिषदेमध्ये एकूण 9 जागा अशा पद्धतीने 466 जागा आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला आता अर्ज कुठे करायचा यावर संकेतस्थळ सुद्धा देण्यात आलेले आहेत। जे काही संकेतस्थळ आहे ती ASSKBhandara.in हे एक आहे। त्यानंतर bhandara.gov.in वर भेट दिल्यावर तुम्हाला तिथं ऑनलाईन अर्ज भरावा असं सुद्धा डायरेक्टली तुम्हाला तिथं दाखवलं जाणार आहे। लिंक ऑटोमॅटिकली तिथं ओपन होणार आहेत। या लिंकवरती तुम्ही जाऊ शकता। अर्जासोबत कागदपत्र काय काय तुम्हाला जोडायचे आहेत, मूळ कागदपत्र काय आहेत, स्कॅन करून अपलोड करण्यात येणार आहेत। आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रतेचं तुमचं MSc असेल MSc किंवा तुमचा कुठला ही असेल तुमचं चालू वर्षाचं लाईट बिल वगैरे, तुमचं भाडे तत्वावर तुमची जागा आहे का, CSC प्रमाणपत्र आहे का, त्यानंतर अर्जदाराचं किमान वय आणि सोबत 100 रुपयाचं तुमचं जे काय असेल तर चलन पेमेंट तुमचं ते त्या तिथं लिंक आली जाईल, त्याच्यावरच तुम्हाला तिथं भरायचं आहे। त्यानंतर मग आता जे काही अटी शर्ती आहेत त्यावरती आपण सांगितलेलं आहे, डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पहा तुम्ही। आणि त्यानंतर जर ह्याच्याशी स्वतः किंवा कुटुंबात आधीच आपले सरकार सेवा केंद्र सुरू असेल तर त्याचा तपशील तुम्हाला अर्जग्राह्य धरला जाणार नाहीत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे जे काही फक्त एकाच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकता, कुटुंबातून 2-2 ह्याच्यासाठी तुम्ही करू शकत नाहीत। त्यानंतर मग तुम्हाला जर जागा पाहायच्या असतील आता तर नेमकं कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत ते पाहू शकता की तालुका दिलेला आहे, त्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव, ग्रामपंचायतीचं जर ग्रुप ग्रामपंचायत असेल तर त्याच्यातलं परत ते ग्रामपंचायतीचं नाव आणि रिक्त जागा अशा पद्धतीचा हा टाइम टेबल आहे किंवा जागा जी आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। तुम्ही हा व्यवस्थित पाहून घ्या। व्हिडिओ स्लो मोशन मध्ये करून सुद्धा पाहू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही तुमचं जे काही हे संकेतस्थळ आहे bhandara.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा जाऊन सूचनामध्ये घोषणा या ह्याच्यामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही ह्या संपूर्ण जी काही माहिती असतील जागा तुमच्यासाठी आहेत नाही आहेत, कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे, तुम्ही जिथले रहिवासी स्थानिक असाल त्या स्थानिक रहिवाशांना सर्वप्रथम अगोदर प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला कुठं जागा शिल्लक आहे त्या पद्धतीने बघूनच तुम्हाला ते अर्ज सादर करावयाचे आहेत। अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती आहे। ऑनलाईन अर्ज कशा करायचा त्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणं तर लगेच पॉसिबल होणार नाहीये, कारण की तुम्ही तिथं भरत असताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर नक्की कमेंट करा, त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत। हे नगरपंचायतीमधले जे काही 9 जागा असतील ते प्रभाग क्रमांक वाईज देण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीची ही माहिती पूर्ण आहे। लवकरात लवकर तुम्हाला अर्ज हे करून घ्यायचे आहेत। धन्यवाद।